तिकडे नाशिकमध्ये रात्री जोरदार पाऊस झाल्यानंतर गंगापूर धरणातून 2200 क्युसेक्स या वेगानं पाणी गोदावरी नदीत सोडलं जात आहे। गोदावरी नदीवरचा होळकर पूल याच्या खालून 3000 क्युसेक्स या वेगानं पाणी नदीपात्रात शिरतंय। गोदावरी नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहताना दिसते। गोदाकाठची मंदिरं ही पुराच्या पाण्यानं वेढली गेलेत, तर खडामारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलंय। नाशिक शहरात आणि गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातून तब्बल 2200 क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये केला जातोय। तर नाशिक शहरात देखील पाऊस जो आहे तो काल मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पडला आणि त्यामुळे नाशिकची गोदावरी नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते। मी आता नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे आणि या मंदिराच्या परिसरामध्ये असलेली सगळी दृश्य आपण बघतोय। रामकुंड असेल, लक्ष्मण कुंड असेल, सीताकुंड असेल, हे सगळेच कुंड जे आहेत ते पाण्याखाली आलेले आहेत। तर समोर दिसणारी गांधी ज्योत आहे आणि इतर जे छोटे मोठे मंदिर आहे हे सगळेच मंदिरं पुन्हा एकदा पुराच्या पाण्याने वेढले गेलेले आहे। नाशिक शहराच्या पुराच्या पाण्याची ओळख सांगणारा दुतोंड्या मारुती जो आहे त्याच्या देखील कमरेपर्यंत पाणी काल रात्री होतं। आता बघितलं तर गुडघ्यापर्यंत पाणी दुतोंड्या मारुतीचं आहे आणि गोदावरी नदीचा हा पूर जो आहे तो आजही कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नाशिकच्या या गोदावरी नदीच्या काठावर जवळपास 150 ते 200 छोटी मोठी मंदिरं आहे आणि ही सगळीच मंदिरं जी आहेत ती या पुराच्या पाण्यामुळे पाण्याखाली आल्याचं पाहायला मिळतंय। पुराच्या पाण्याचा वेढा जो आहे तो या सगळ्या मंदिरांना पडलेला आहे। पुढच्या काही तासांमध्ये जर पावसाचं प्रमाण वाढलं तर पुन्हा एकदा गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग वाढवला जाईल आणि त्यातून पुन्हा एकदा या पुराच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता देखील शासकीय यंत्रणांनी वर्तवलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। गेल्या आठवड्याभरापासून रत्नागिरीच्या खेड परिसरात जोरदार पाऊस आहे। या पावसामुळे जिल्ह्यातल्या सर्वच मोठ्या नद्यांपैकी एक असलेली जगबुडी नदी त्याच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे। जगबुडी नदीचं पाणी इशारा पातळीपर्यंत पोहोचलंय, त्यामुळे नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।